चमचम करणार कधी तू हैमान पारा रिमझिम झ कधी चमचम करणारी कधी तू हो हैमान पारा। जय श्रीराम, जय शिवराय मित्रांनो। तर डेमोमध्ये बघितल्याप्रमाणे रील क्रिएट करण्यासाठी आपल्याला अलाइट मोशनची गरज लागणार आहे। तर सगळ्यात पहिल्यांदा अलाइट मोशन डाउनलोड करून घेतल्यानंतर ओपन करून घ्यायचं आहे। ओपन करून घेतल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे इंटरफेस दिसून येणार आहे। तर सगळ्यात पहिल्यांदा प्रोजेक्ट्समध्ये यायचं आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये वापरले जाणारे बीटमार्क आणि शेकी प्रीसेट आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवरून इझिली इम्पोर्ट करू शकता अलाइट मोशनमध्ये। तर अलाइट मोशनमध्ये आल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा बीटमार्क प्रीसेट ओपन करून घ्यायचं आहे। ओपन करून घेतल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस दिसून येणार आहे। तर फर्स्ट स्टेप काय करायची की स्टार्टिंगला येऊन खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे। मीडियामध्ये गेल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे मटेरियल दिसून येणार आहे। तर बघू शकता इथं मी इमेज दिलेले आहेत ते प्रॉपर इथं एक एक प्रमाणे ॲड करून घ्यायचे आहेत। आता हे इमेज मी इथं डेमोसाठी यूज केलेले आहेत। इथं तुम्ही स्वतःचे इमेज यूज करून हा स्टेटस आहे तो इझिली क्रिएट करू शकता। तर बघू शकता इथं आपण इमेज प्रॉपर ॲड केलेले आहेत 3 सेकंदापर्यंत। 3 सेकंदापर्यंत झाल्यानंतर परत काय करायचं आहे ते बघू शकता 17.28 सेकंदाला परत यायचं आहे आणि परत एकदा तेच इमेज प्रॉपर ॲड करून घ्यायचे आहेत। अशाच प्रकारे तुमचे इमेज इथं अशाच प्रकारे या बीटमार्कला प्रॉपर ॲड करून घ्यायचे आहेत। मी ही अशा प्रकारे शेवटपर्यंत प्रॉपर इमेज ॲड करून घेतोय। तुम्ही अशाच प्रकारे शेवटपर्यंत काय करायचं आहे इमेज ॲड करून घ्यायचं आहे। तर बघू शकता अशा प्रकारे इमेज प्रॉपर ॲड केल्यानंतर प्रत्येक इमेज लेअर फुल स्क्रीन करायचा आहे। त्यासाठी इमेज लेअर सिलेक्ट करून वरती 3 डॉटला जाऊन फिल कॉम्पोजिशन एरिया या ऑप्शनला क्लिक करायचं। म्हणजे काय होणार आहे एकाच क्लिकमध्ये आपला इमेज लेअर आहे तो फुल स्क्रीन होऊन जाणार आहे। अशाच प्रकारे काय करायचं शेवटपर्यंत प्रत्येक इमेज लेअर आहे तो फुल स्क्रीन करून घ्यायचा आहे। तर मी अशाच प्रकारे शेवटपर्यंत इमेज आहे तो प्रॉपर फुल स्क्रीन करून घेतोय। तुम्ही अशाच प्रकारे शेवटपर्यंत इमेज आहे तो प्रॉपर फुल स्क्रीन करून घ्या। बघू शकता अशा प्रकारे और असं आपण इथं इमेज आहे तो प्रॉपर इथं फुल स्क्रीन करून घेतलेला आहे। आता इमेज लेअर प्रॉपर फुल स्क्रीन करून घेतल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा 3 सेकंदाच्या बीटमार्कवर येऊन तुम्हाला इथं ग्रुप लेअर 1 ही दिसते। तर सगळ्यात पहिल्यांदा ग्रुप लेअर 1 सिलेक्ट करून एडिट ग्रुपमध्ये यायचं आहे। एडिट ग्रुपमध्ये तुम्हाला इथे काहीच दिसणार नाही। तर इथं काय करायचं आहे खालील प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि तुमचा एक इमेज ॲड करून इथं तुम्ही हे बॉर्डर बघू शकता। ह्या 2 आउटलाईन बघू शकता, इकडे एक आहे आणि या साईडला ह्या तरी कोणतीही आउटलाईन धरून अशा प्रकारे याची साईज आहे ती प्रॉपर कमी करून घ्यायची आहे। कमी करून घेतल्यानंतर बघू शकता साईज अशा प्रकारे इथं वरती सेट करायची आहे। म्हणजे ही एक लेअर आपली इथं क्रिएट झालेली आहे। अशाच प्रकारे परत एकदा दुसरा इमेज ॲड करून घ्यायचा आहे आणि याचं ही आउटलाईन आहे तो बघू शकता दोन्ही साईडला आहे। तो आउटलाईन क्लोज करत अशा प्रकारे दुसरा इमेज ॲड करून घ्यायचा आहे। अशाच प्रकारे परत एकदा तिसरा इमेज लेअर ॲड करून त्याची ही आउटलाईन अशी प्रॉपर सेट करून बघू शकता तिसरा इमेज लेअर आपण सेट करून घ्यायचा आहे आणि अशाच प्रकारे आपल्याला काय करायचं आहे चौथाही इमेज लेअर प्रॉपर अशाच प्रकारे ॲड करून घ्यायचा आहे। बघू शकता 4ही आउटलाईन आपण प्रॉपर ॲड केलेल्या आहेत। आता ॲड केल्यानंतर काय करायचं याची लेंथ प्रॉपर बघू शकता इथं बॅक निघून याची जी ग्रुप लेअर आहे बघू शकता अशा प्रकारे शेवटपर्यंत तुम्हाला इथं दिसून येणार आहे। फक्त इथं काय करायचं आपल्याला प्रॉपर असं वरती सेट करायचं आहे। तर सेट केल्यानंतर याची जी ब्लॅक पेंज आहे ती याच्यावरती सेट करून घ्यायची आहे। बघू शकता प्रॉपर इथं इमेज तुम्हाला ह्या दिसून येत आहेत प्रॉपर सेट केलेले आहेत। आता नेक्स्ट स्टेप काय करायचे परत एकदा 3 सेकंदाच्या बीटमार्कवर येऊन खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि एक PNG दिलेलं आहे ती PNG ॲड करून बघू शकता अशा प्रकारे प्रॉपर इथं खाली सेट करायचे आहे। थोडीशी साईज वाढवून प्रॉपर सेट केल्यानंतर याची ही लेंथ आपल्याला काय करायचं आहे 17.28 या सेकंदाच्या बीटमार्कपर्यंत वाढवून घ्यायचं आहे आणि लॉंग प्रेस करून ही जी PNG आहे त्या इमेज लेअरच्या खाली घेऊन यायची आहे। म्हणजे आपले जे PNG आपण यूज केलेले आहेत अशा प्रकारे बघू शकताय आपण ज्या लेअरिक्स यूज केलेल्या आहेत त्या प्रॉपर इमेजवरती दिसून येतील अशा प्रकारे सेट करायचे आहे। आता सेट झाल्याबरोबरच हीच PNG परत एकदा सिलेक्ट करून बॉर्डर अँड शॅडोवर क्लिक करून आपल्याला थर्ड ऑप्शन सिलेक्ट करून शॅडो ऑन करायचे आहे
आणि ही शॅडो आहे ती गुलाबी आपल्याला सेट करायचं आहे. आणि याची जी सेटिंग आहे ती 15 ते 20 सेकंद किंवा 30 सेकंद ठेवू शकता. तर बघू शकता याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर आपण इमेज प्रॉपर ॲड केल्यानंतर आपल्याला नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे की इफेक्ट द्यायचा आहे प्रत्येक इमेजला. त्यासाठी इथून बॅक निघून शेकी प्रीसेट ओपन करून घ्यायचं आहे आणि ते हे 2 इफेक्ट दिसत आहेत. त्यातला पहिला इफेक्ट इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे. कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्टला येऊन सगळ्यात पहिली जी इमेज लेअर आहे त्या इमेज लेअरला आपल्याला काय करायचं आहे पेस्ट करायचं आहे. बघू शकता अशा प्रकारे पेस्ट केल्यानंतर बघू शकता या प्रत्येक लेअरला मी तर हाच इफेक्ट म्हणजे एकच इफेक्ट आहे तो इथं आपल्याला पेस्ट करायचा आहे. पेस्ट केल्यानंतर बघू शकता याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला युनिक असं कॉम्बिनेशन तुम्हाला दिसून येणार आहे. आता या प्रत्येक लेअरला झाल्यानंतर परत एकदा काय करायचं आहे इथं बघू शकता ह्या स्टार्टिंगचे जे स्मॉल लेअर आहेत त्याला करायचं नाही. इथं आपल्याला काय करायचं 19.4ला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. त्यानंतर एक इमेजमध्ये सोडून 24.17ला पेस्ट करायचे आहे. पेस्ट केल्यानंतर परत इथून बॅक निघून शेकी प्रीसेट ओपन करून घ्यायचा आहे आणि हा जो सेकंड नंबरचा इफेक्ट आहे तो इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे. त्यानंतर मेन प्रोजेक्टला येऊन परत एकदा काय करायचे हे स्टार्टिंगचे इमेज सोडून बघू शकता जिथून स्मॉल इमेज चालू होतात त्या प्रत्येक स्मॉल लेअरला इथं आपल्याला हा इफेक्ट अप्लाय करायचा आहे. बघू शकता मी प्रत्येक इमेज लेअरला हा इफेक्ट अप्लाय करतोय. अप्लाय केल्यानंतर बघू शकता अशा प्रकारे याचा ओव्हरऑल लुक दिसून येणार आहे. आणि 18.27ला पेस्ट केल्यानंतर 21.28ला एकदा पेस्ट करायचे आहे आणि 27.9ला एकदा पेस्ट करायचे आहे. पेस्ट झाल्यानंतर स्टार्टिंगला येऊन खालील ब्लचचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि मटेरियलमध्ये एक PNG दिलेली आहे ती ॲड करून मूव अँड ट्रान्सफॉर्मेशनमध्ये जाऊन +5 डिग्री रोटेट करून घ्यायचं अशा प्रकारे बघू शकता आणि वरती अशा प्रकारे स्क्रोल करत सेट करायचे आहे. याची जी लेंथ आहे सगळ्यात पहिल्यांदा 3 सेकंदापर्यंत वाढवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर बघू शकता 17.28 तिथंही आपल्याला अशाच प्रकारे -5 पर्यंत रोटेट करून इथं वरती आपल्याला सेट करून घ्यायचं आहे आणि याची ही लेंथ शेवटपर्यंत वाढवून घ्यायची आहे. वाढवून घेतल्यानंतर स्टार्टिंगपासून याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर आपला स्टेटस आहे तो इथं क्रिएट झालेला आहे. आता याला सेव्ह करण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे की आता सगळ्यात पहिल्यांदा एक स्टेप आपली राहिलेली आहे. ही जी PNG आहे त्याला इफेक्ट देण्यासाठी इथून बॅक निघून शेकी प्रीसेट ओपन करून घ्यायचं आहे. इथं बघू शकता हा जो सेकंड नंबरचा इफेक्ट आहे तो इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे. कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्टला येऊन त्या PNGला आहे तो फक्त इफेक्ट अप्लाय करायचा आहे. म्हणजे काय होणार आहे याचं ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर आपला स्टेटस आहे तो इथं क्रिएट झालेला आहे. याला सेव्ह करण्यासाठी वरती ॲरो चिन्ह एकदा क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर व्हिडिओचं ऑप्शन सिलेक्ट करून एक्सपोर्टवर क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे आपला स्टेटस आहे तो HD मध्ये सेव्ह होऊन जाईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो, भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये.